लोकांचे पैसे दादा कुठून भरणार बरं तुम्हीच सांगा. उधारी पोटले बेकार आहे ना दादा. लोकांना पेवतो नाही का? लोकांना पोट नाही आहे. दाना मंडीमध्ये बसा तिथं आहे ना. क्रवाड यात्राने गुराळ घेऊन गरीबाचं तुम्ही माला घेऊन चालले. देवाला तुम्ही सहकार्य करा. नाही देवाला सहकार्य करा. मुख्यमंत्री आमच्या बायकोच मुख्यमंत्री आहे. आम्हाला नाही दुसरं तुम्ही आम्हाला दोन खऱ्या माणसाला तुम्ही खुशी एकदम दुकानं बंद आहे. खायला काही नाही. दुकानं लावल्यात आजच टाइम तर द्यायचा ना 5 मिनिटाचा. आम्ही तुम्ही महानगरपालिका मान्य करतो आम्ही. पण निदान 5 मिनिटाचा टाइम द्यायचा ना. बोलायचा गरीबाच्या पाट्या उचलून फेकुराला रानवून करायच्या. अतिक्रम करा ना तुम्ही. ज्याला आले इलिगल बिल्डिंग बांधल्या त्यांच्या अतिक्रम करा ना. सगळ्या मालावरती 2 पैसे कमवून खातात. ज्या माला उचलून फेकुरायला का तुम्ही? अरे वा 3-4 केला माल लेकराबाळाच्या तोंडातला काय करतात? वाटून खातात तिथं का तुमच्या लेकराबाळाच्या. जल्दी करो. ये गाड़ी कैसी हो रही है? जयवीर गाड़ी काढून दे. ये 680 रुपयाची गाडी कोणाची आहे? लो आणून घ्या तिला. अच्छा 2 लाख करून घ्या फॉर्म बॅगवरच्या. जी साहब गाड़ी हटाओ सामने वाला. आगे मत बोलो. गाड़ी हटाओ यहाँ से. आपकी पार्किंग कहाँ है? वहाँ गाड़ी लगाओ. गाड़ी का रोड पे मिले गाड़ी रस्ता हो जाएगा. सर्व दुकानदार नागरिकांना सूचना करण्यात आहे की ज्यांच्या दुकानासमोर गाड्या लागलेल्या आहे 2 व्हीलर 4 व्हीलर त्या गाड्या काढून घ्या. अन्यथा दुकानदारावरची कारवाई तसेच गाडी जप्तीची कारवाई होईल. याची सर्व दुकानदारांनी दक्षता घ्यावी. ये छोटा हाथी किसका है? एटीएम के पास. छोटा हाथी एटीएम के पास किसका है? वो निकाल वहां से. निकाल. ये खंबे के पास किसके गाड़ी है? ये राइट चॉइस. आपके सामने जो 2 व्हीलर है हटाओ. शहागंज मधील सर्व दुकानदार किरकोळ विक्रेते ज्या दुकानदारांनी दुकानासमोर गाड्या लावलेल्या आहे त्या सर्व गाड्या काढून घ्या. अन्यथा तुमच्यावरती दंडात्मक कारवाई व गाडीची जप्तीची कारवाई होईल. याची सर्व दुकानदारांनी नोंद घ्यावी. सर्व दुकानदारांना सूचनेच्या दुकानासमोर गाड्या लागलेल्या आहे 2 व्हीलर 4 व्हीलर त्या गाड्या जप्त होतील आणि त्या दुकानदारासमोर
ज्या गाड्या मिळतील त्या दुकानदारावरती दंडात्मक कारवाई होईल याची सर्व दुकानदारांनी दक्षता घ्यावी। या रूटला संध्याकाळी टायमाला कावड यात्रा आहे। कावड यात्रेमध्ये काही आता आल्यास स्वतः दुकानदार जिम्मेदार राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी। कुठं कशाला बसत? एक तर 10-12 दिवसापासून दुकानं नाही खरंच मी दादा दुकानात नाही माझे नाहीये। पाऊस चालू आहे आता काय येतं आता एवढा माल द्या मग नाही माल द्या पाट्या घ्या कॅरेटा घ्या माल तर द्या त्याचे लोकांचे पैसे दादा कुठून भरणार बरं तुम्हीच सांगा। उधारीवरती माल आणतात इकडं जे बसले ते आपल्या बाकीच्या समोरच्याला व्यक्तीला जमा करायला लागतात। आता एवढं तुम्ही 2-3 कॅरेटा मालाचे टाकले कुठून घेणार पैसा सांगा तुम्ही? काय नवरा बी नाही म्हणून कवा देणार हातामध्ये पहिले झालं पण तुम्ही सवलत दिली तुम्ही आम्हाला सांगितलं पोटले बेकार आहे ना दादा लोकांना पेवटं नाही का? लोकल कुठं नाहीये दाना मंडीमध्ये बसा तिथं आहे ना का आता जागा म्हणजे तर जागा धरावं लागेल। आता इकडे बंद झाल्यावर तिथं जागा धरावं नाही देऊन टाका एवढा कच्चा माल द्या कच्चा माल द्या कच्चा माल द्या भाऊ भाऊ देऊन टाका। आम्हाला कावड यात्राने दुरायला गरीबाचे तुम्ही माला घेऊन चालले देवाला तुम्ही सहकार्य करा नाही देवाला सहकार्य करा। मुख्यमंत्री आमच्या भाईतूनच मुख्यमंत्री आहे आम्हाला नाही दुसरं तुम्हीच्या जागेवर आम्ही कोण भरतो आम्ही तुम्हालाच सांगणार। बोलता येतं म्हणलं लहान लेकराला बोलता येतं ना लहान लेकराला मान्य करतो पण पोट बेकार आहे ना दादा पोट बेकार आहे ना बोलता येतं तर बोलता तर येतं ना थोड़ा